मीठे बच्चे, पढ़ाई अच्छी रीति पढ़कर उसका सबूत दो, सर्विस कर औरों को भी लायक बनाओ, तब ऊंच पद के अधिकारी बनेंगे। प्रश्न, इस बेहद के स्कूल में वाह वाह किन्हों की होती है? उत्तर, जो खुद अच्छी रीति पढ़ते हैं और दूसरों को आप समान बनाने की सेवा करते हैं, रूहानी कमाई में बिजी रहते हैं, सिर्फ दूसरों को देख खुश नहीं होते, लेकिन माता पिता समान सेवा कर उनके तख्त पर बैठते हैं। उनकी वाह वाह माता पिता व अनन्य बच्चे करते हैं। जो अपना टाइम वेस्ट करते, पढ़ाई पर ध्यान नहीं देते, माता पिता को फॉलो नहीं करते, उन पर तरस पड़ता है। वह ऊंच पद पा नहीं सकते। उनकी सदा कंप्लेंट रहती है कि हमारा योग नहीं लगता। गीत, धीरज धर मनुआ धीरज धर। ओम शांति। बाप बेट बच्चों को समझाते हैं कि सुख के दिन आएंगे अगर श्रीमत पर चलेंगे तो। बाबा धीरज तर देता है आपल्याला कि तुम्हारे लिए अब सुख के दिन आएंगे। सुख की दुनिया में तुम्हें चलना है। दुख की दुनिया तुम्हारे लिए खत्म हो जाएगी। तुम संपूर्ण सुख की दुनिया में आएंगे। संपूर्ण सुख तुम्हारे जीवन में होगा, अति उच्च सुख तुम्हारे जीवन में होगा। लेकिन कब? जब तुम श्रीमत पर चलेंगे। जो बाबा की आज्ञाएं हैं, नियम मर्यादाएं हैं, उन पर जब हम चलेंगे तब हमारे लिए सुख के दिन आएंगे। फिर जितना श्रीमत पर चलेंगे उतना ही श्रेष्ठ बनेंगे, क्योंकि श्रेष्ठ अर्थात श्रेष्ठाचारी तो सब बनेंगे, परंतु जो अच्छी रीति श्रीमत पर चलेंगे वह अच्छा श्रेष्ठाचारी बनेंगे। जो श्रीमतवर चालेल, बाबा म्हणताय की त्याचं आचरण सर्वात श्रेष्ठ होत जाईल। सगळ्यांचं आचरण बदलणार आहे बाबांचे जे बच्चे, पण त्याच्यामध्ये जे श्रीमतचं व्यवस्थित पालन करतील, बाबा म्हणताय की ते श्रेष्ठ आचरण करणारे बनतील, वरच्या लेवलचे बनतील। पढ़ाई में भी कोई अच्छी रीति पढ़ते हैं पढ़ाई में भी कोई अच्छी रीति पढ़ते हैं, कोई कम पढ़ते हैं अथवा नहीं पढ़ते हैं। न पढ़ने वालों को बुरा माना जाता है। यह पढ़ाई भी कोई अच्छी रीति पढ़ते हैं तो औरों को पढ़ाने लायक भी बनाते हैं। तो अभ्यास पण दुनियेमध्ये पण जे शिकतात, काही मुलं चांगलं शिकतात, काही मुलं मध्यम शिकतात, काही मुलं चांगलं अभ्यासच करत नाही। तो यहां पर भी बाबा म्हणता है कि ऐसे ही है। और जो नहीं पढ़ते हैं उनको बुरा माना जाता है। त्यांना ढ मानतात किंवा याचं बिलकुल लक्षच नाही अभ्यासामध्ये, किंवा त्याच्याविषयीची भावना चांगली नसते, जो शाळेमध्ये पण अभ्यासच करत नाही। तो ऐसे बाबा म्हणता यहां पर भी तुम्हें बहुत अच्छा विद्यार्थी बनना है। तुम्हारे लिए किसी के मन में यह न आए कि ये तो अच्छा विद्यार्थी नहीं है, अच्छी तरह से नहीं पढ़ रहा है। यह भी बच्चे समझते हैं कि अगर हम कोई भी विद्या अच्छी रीति पढ़ेंगे तो ऐसा ही लायक बनेंगे, नहीं तो न लायक बनेंगे। लायक को जरूर अच्छा दर्जा मिलेगा। तर परम शिक्षक शिव बाबा त्याचे इतकं सर्वश्रेष्ठ ज्ञान, तर बाबा म्हणतात हे शिका पण चांगल्या प्रकारे, अभ्यास पण चांगला करा। आणि जे चांगल्या प्रकारे अभ्यास करतील, लायक बनतील, पात्रता त्यांच्यामध्ये चांगली येईल, आणि ज्यांच्यामध्ये चांगली पात्रता येईल त्यांचं भाग्य पण श्रेष्ठ रहेल, त्यांना पद पण मोठं मिळेल नव्या दुनियेमध्ये। तुम अभी सुखधाम के लिए पढ़ते हो, फिर उसमें भी नंबरवार मर्तबे हैं। मनुष्य
मर्तबे के लिए कितना माथा मारते हैं, वह है अल्पकाल का सुख. इथले पद प्राप्त करण्यासाठी बाबा म्हणताय किती मेहनत घेतात आणि त्याच्यामध्ये अल्पकाळाचं सुख आहे, तेवढ्यापुरतं तेवढं वाटतं सुख की यांना हे पद मिळालं, हे या पदावरती आहे, पण त्याच्यामागे दुःखही असतं, त्याच्यामध्ये जी शांती मिळायला पाहिजे ती शांती मिळतच नाही, तो आनंद मिळतच नाही. खरा आनंद तो वरवरचा आनंद आहे, तेवढ्यापुरता तेवढा आनंद आहे. तर त्याच्यासाठी किती मेहनत करतात. बाबा म्हणतात तुम्ही जी मेहनत करताय, आता तुम्ही जी मेहनत करणार आहे, तुम्ही जितकी मेहनत कराल तितकं तुम्हाला पद असं मिळेल की ज्याच्यामध्ये सुख आहे आणि तेही निरंतर राहील, जन्मजन्मांतर राहील. एका जन्मासाठी 5 वर्षासाठी नाही, काही थोड्या काळासाठी नाही. तर तुम्हाला जे पद प्राप्त होणार आहे आता ते जन्मजन्मांतर तुमची त्या लेवलची स्थिती राहील, त्या लेवलचं सुख तुम्हाला मिळेल. वह है अल्पकाल का सुख, कागविष्टा समान सुख, यह तो अथाह सुख है. जो बच्चे श्रीमत पर चलेंगे वही अथाह सुख पा सकेंगे. ज्याची लिमिट नाहीये असं सुख कोणाला मिळेल, जे श्रीमत वर चालता है. तो हमें क्या करना है, हमें बाबा के श्रीमत पर बलिहार जाना है. श्रीमत वरती संपूर्ण समर्पण. बाबांची जी श्रीमत आहे तो माझ्यासाठी शेवटचा शब्द आहे. त्याच्या पुढे माझं मत मला वापरायचं नाहीये किंवा दुनियावाल्यांचंही मत वापरायचं नाही. बाबांनी सांगितलं ते मला करायचंय. मग त्याच्यामध्ये जे काही नुकसान होईल बाबा बघून घेईल. ते केल्यामुळे जे काही नुकसान आपल्याला वाटतं, वरवरचं नुकसान दिसतं की असं मी बाबांचं ऐकलं आणि थोडंसं हे पैशाचं नुकसान झालं, हे वेगवेगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये, पण त्याचा जिम्मेदार बाबा आहे. त्याची कुठं कसर काढायची हे बाबांना माहिती आहे. आणि शिवाय आपण इथलं थोडंफार नुकसान होईल पण भविष्याची अनलिमिटेड कमाई आपण करतोय हे लक्षात घ्यायचंय. त्यामुळे श्रीमत आपल्यासाठी फायनल आहे, त्याच्या पुढे आपल्याला जायचंच नाही. तो जो बच्चे श्रीमत पर चलेंगे वही अथाह सुख पा सकेंगे और वह ब्राह्मण कुल में भी अपना नाम निकालेंगे. बाबा म्हणतात इथंही त्यांचं नाव होईल आणि पुढेही ते आपल्यासाठी सुख सोबत घेऊन जातील. बाप का बच्चों को फरमान है, सर्विस कर औरों को भी ऊंचे ते ऊंचा पद दिलाओ तो तुम्हारा भी पद ऊंचा हो जाएगा. बाकीच्या ठिकाणी शाळेमध्ये किंवा कोणतीही स्पर्धा असेल त्याच्यामध्ये हे असतं मनामध्ये की दुसरा माझ्या पुढे नाही गेला पाहिजे, मला पुढे जायचंय, दुसरा गेलाच नाही पाहिजे माझ्या पुढे, मला जे माहिती ते मी त्याला नाही सांगणार. हे दुनियेमध्ये ज्या स्पर्धा आहे त्याच्यामध्ये असतं. इथं बाबा म्हणताय कि तुम्हें ये रास्ता मिला है, तुम्हें ये ज्ञान मिला है, तुम बाबा के बने हो, तुम्हारे पास जो ज्ञान है, तुम्हें जो समझ में आता है वो तुम दूसरों को समझाओ, दूसरों को भी आगे बढ़ाओ, उनका पद भी ऊंचा हो जाए तो तुम्हारा भी पद ऊंचा हो जाएगा. तर इथलं आणि तिथलं त्या दुनियेमधलं फार मोठा फरक आहे. आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन चालायचं आणि आपल्याला जे जे माहिती ते सगळ्यांना सांगत चालायचं. त्या पद्धतीने आपण या मार्गावरती जर चालू तर खूप श्रेष्ठ भाग्याची निर्मिती आपण स्वतःसाठी करून घेतो. तो अच्छी रीति पढ़कर फिर बाप को सबूत देना है. बाबा हमने इतनों को बाबा का परिचय दिया, तो बाबा म्हणता है अच्छी पढ़ाई पढ़ो, अच्छी रीति से ज्ञान को समझो, धारण करो और फिर उस आधार से बाबा का परिचय सबको देते चलो और बाबा को सबूत दो कि हमने इतनों को समझाया, उनको समझ में आ गया बाबा. बेहद का बाप बेहद का सुख देते हैं, स्वर्ग का मालिक बनाते हैं. तो बच्चों को सर्विस कर आप समान बनाना है. बाप को सिर्फ याद नहीं करना है लेकिन उन जैसी सर्विस भी करना है. तो बाबा सेवेसाठी आलेला आहे. शिवबाबांनी आपलं जे जीवन आहे, जे 100 वर्षाचा कालखंड आहे, 100 वर्षासाठी या धर्तीवरती तो अवतरित होतो, सेकंद सेवेमध्ये लावलेला आहे, स्वतःसाठी काहीच नाहीये. आणि ब्रह्मबाबांचे जीवन तसं राहिलं. स्वपुरुषार्थ तर होता पण त्यामध्ये ही सेवा होती आणि त्यांनी जी सेवा केलेली आहे त्याचाच परिणाम आहे की आज संपूर्ण विश्वामध्ये बाबांचं ज्ञान पसरलेलं आहे. तो हमें
सिर्फ याद नहीं करना है बाबा को, शिव बाबा को याद नहीं करना है, और ब्रह्मा की सेवा को नहीं देखना है, सिर्फ देखना नहीं है, तो हमें भी उनके जैसी सेवा करनी है। श्री कृष्ण अथवा किसको भी याद करना, उनके गुण धारण न करना, वह क्या काम के? उनसे फल कुछ नहीं मिलता। भक्ति मार्ग में भी देवताओं को याद करते करते नीचे उतरते जाते हैं। तो बाबा म्हणताय श्रीकृष्णाला किंवा दुसऱ्या देवी देवतांना आठवण करणं फक्त, आणि त्यांचं म्हणणं न मानणं, तर काय कामाचं? त्यांचं म्हणणं न मानणं किंवा मग त्यांच्यामध्ये जे गुण आहे आपल्याला माहिती आहे ते स्वतःमध्ये न आणणं, तर ते काय कामाचं? बाबा म्हणतात त्यांची किती आठवण करा, किती भक्ती करा, किती पूजा करा, कितीही त्यांच्या नावाचे व्रत करा, उपवास करा, त्यांच्या तीर्थस्थानावरती जाऊन दर्शन घ्या, मंदिरं बनवा, काय फायदा? त्यांच्यामध्ये जे गुण होते ते धारण केलेच नाही। तो बाबा म्हणता है कि सिर्फ याद करने से, भक्ति करने से, पूजा करने से, आरती करने से कुछ नहीं मिलता। गुण धारण करो अपने में, नहीं झालं ते भक्ति मार्गामध्ये। तो बाबा म्हणताय भक्ति मार्ग में भी देवताओं को याद करते करते नीचे उतरते जाते, त्यांची महिमा करत राहिले फक्त, पण गुणांची धारणा करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा ताकद पण नव्हती। अब मम्मा बाबा भी सदगति करने की सर्विस में लगे हुए हैं। जो माँ बाप मुआफिक सर्विस करते हैं वही बच्चे माँ बाप के बच्चे हैं, नहीं तो कच्चे कहा जाता है। बाबा म्हणता है एक तो बच्चे है, नहीं तो कच्चे। डायरेक्ट विभागणी करून टाकली बाबांनी। बाबा म्हणता है जो जैसे मम्मा बाबा ने सेवा की वैसे अगर सेवा कर रहे हैं, उन जैसी सेवा कर रहे हैं, या हमको जो मिला है वो दूसरों को देते जा रहे हैं, तो मेरे बच्चे हैं, और नहीं तो फिर बच्चे नहीं है, वो कच्चे हैं, अभी बच्चा बनना है। आपण तर आपल्याला हे पक्का असलं पाहिजे कि मुझे बाबा का बच्चा बनकर रहना है और सबकी सेवा करनी है। भले ही वाणी द्वारा नहीं हो सकती, कर्म द्वारा करनी है, कर्म द्वारा नहीं हो सकती तो मनसा सेवा तो कर सकते हैं हम। सबको अच्छे वाइब्रेशन देने हैं, सबके लिए शुभ भावना रखनी है, शांति का दान करना है, शांत स्थिति में रहकर बाबा से शांति की किरणें लेकर सबको देना है। तो ये जो भी किसी भी तरीके की सेवा, असं नाही की एकाच प्रकारची, सगळ्या जेव्हा जेव्हा ज्या ज्या प्रकारची सेवा करतील त्या त्या प्रकारची सेवा करायची। बाबांनी असं नाही सांगितलेलं की हीच सेवा आहे, बस हीच सेवा करायची। तुम्ही जर स्टेजवरती जाऊन भाषण नाही केलं तर काही कामाची नाही, असं नाही सांगितलेलं आहे बाबांनी। ज्याला ज्या प्रकारची सेवा ज्याच्याकडून होऊ शकते त्याने त्या सेवेसाठी सदा तयार राहायचंय, ती भावना ठेवायची की मला कोणत्या ना कोणत्या प्रकारे सेवा करायची। तो बाबा म्हणताय तो फिर सेवा कर रहे हैं तो बच्चे हैं, नहीं तो कच्चे हैं। तो हम कच्चे नहीं है, हम बच्चे हैं। बाप भी खुश तब हो जब देखे कि मेरे लाडले बच्चे मेरे समान सर्विस करते हैं। बाबा म्हणताय मला पण आनंद केव्हा होईल, तुमच्याकडे मी बघेल, तुमची स्थिती बघेल, तुम्ही काय करताय ते बघेल, तुम्ही जेव्हा सेवा करताय हे मी बघेल, तेव्हा बाबा म्हणताय मला खूप आनंद होईल। तसं तर बाबा आनंदाचा सागर आहे, त्याला काही स्पेशल कशातून आनंद प्राप्त नाही करायचा आहे, पण बाबा म्हणताय मला अजून एक्स्ट्रा खुशी होईल तुम्ही जर सेवा करताय, हे जर मी बघितलं, तुम्ही माझ्यासारखी सेवा करायला लागलेले तर मला आनंद होईल। आणि आनंदाच्या सागराला आनंद देण्यासाठी जर निमित्त बनू आपण तर किती मोठं भाग्य आहे। आनंद के सागर को आनंद देना है, वो तो सदा आनंद में है, लेकिन उसे एक्स्ट्रा आनंद हम जब सेवा करेंगे, हम जब उसकी जैसी सेवा करने लगेंगे तो उसको हम आनंद देने वाले हैं। तो भगवान को भी आनंद देना कितना बड़ा भाग्य है। तुमको रूहानी कमाई करनी है, सिर्फ दूसरों को देख खुश नहीं होना है, पढ़ाई पढ़कर और पढ़ाकर ऊंच पद पाना है, तब माँ बाप अनन्य बच्चे उनकी वाह वाह करेंगे। तो हम सेवा करते जाते, वाह वाह तो ऑटोमेटिक होगी, वाह वाह साठी आपल्याला सेवा थोड़ी करायची, हमें तो अपना भाग्य बनाना है, हमें तो अपनी जो बाबा सेवा सिखाता है वो सेवा करते जाना है। हमें सिर्फ दूसरों की सेवा देखकर खुश नहीं होना है, लेकिन हमें भी पढ़कर और पढ़ाकर ऊंच पद पाना है। बेहद के बाप का परिचय देना है,
की उनसे कैसे बेहद का वर्षा मिळता है. सगळ्यात मोठी सेवा आहे बाबांचा परिचय देणं आणि आत्म्यांना बाबांशी जोडणं. ही सगळ्यात मोठी सेवा आहे. याच्या इतकी सेवा कोणतीच नाही. जितना हम बाबा के करीब लेकर आएंगे आत्माओं को, उतना उनका भाग्य बनेगा. नाही तर दुसरा रस्ताच नाहीये. आपण इथली त्यांची कितीही सेवा करू आपण, पण ती तेवढ्या पुरती राहील, अल्पकाळाची राहील. परमनंट थोडी त्यांना त्याचा काही फायदा होणार आहे. त्यांना जन्मजन्मांतराचा फायदा करून द्यायचा आहे त्यांचा, तर आपल्याला त्यांना बाबांचा परिचय द्यायचा आहे. बाबा पक्का करायचा आहे त्यांच्या बुद्धीमध्ये. त्यांना बच्चा बनवायचा आहे. वो अगर बच्चा बनेंगे तो उन्हें वर्षा मिलेगा. वारसा हक्क तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा ते बच्चे बनतील बाबांचे. तो बेहद के बाप का परिचय देना है कि उनसे कैसे बेहद का वर्षा मिलता है. वह बेहद का बाप जन्म मरण रहित सदा सुख देने वाला है. बाप दो है, एक आत्माओं का बाप, दूसरा अलौकिक. तब तुम बाप दादा कहते हो. या मार्गावरती बाबा म्हणताय, एक है आत्माओं का पिता परमात्मा शिव बाबा और दूसरा है अलौकिक ब्रह्मा बाबा, और इसलिए हम दोनों को मिलाकर बाप दादा कहते हैं. लौकिक संबंध में भी बाप दादा होता है. यह है फिर पारलौकिक बाप दादा. पारलौकिक बाप से तुम भविष्य 21 पीढ़ी की प्रारब्ध पाते हो. सतयुग त्रेता में यहाँ का वर्षा 21 जन्म चलता है. हा 21 जन्माचा वारसा हक्क आपण इथं तयार करून घेतोय. किती मोठी गोष्ट आहे. इथं आपल्याला वारसा हक्क प्राप्त होतो. जोपर्यंत या शरीरामध्ये तोपर्यंत कामाचं आहे. तोपर्यंत आपण त्याचा उपयोग घेऊ शकतो, मालक बनून राहू शकतो. शरीर सुटलं सेकंदामध्ये सगळी मालकी समाप्त, सगळा वारसा हक्क समाप्त. त्या वारसा हक्कापासून बेदखल होऊन जातो आपण. लेकिन हम यहाँ पर जो वर्षा रिकॉर्ड कर रहे हैं, जो वारसा हक्क आपण इथं रेकॉर्ड करून घेतोय, बाबा म्हणता ये जो यहाँ का वर्षा है ये 21 जन्म चलता है. 21 जन्माचा वारसा हक्क रेकॉर्ड करून घेतोय. किती महत्वाची गोष्ट आहे ही. साधारण गोष्ट नाहीये बिलकुल. खूप महत्व द्यायचंय आपल्याला की हा जो वर्षा आहे हा मला जन्म जन्मांतर कामात येणार आहे. इतकं सुंदर, इतकं श्रेष्ठ, इतकं दिव्य जीवन माझं राहणार 21 जन्मासाठी. करायचं काय? श्रीमतवर चालायचं. जेवढं बाबा आता शिकवतोय त्यानुसार आपलं जीवन बनवून घ्यायचंय. भल बाबा म्हणता है, सतयुग त्रेता में यहाँ का वर्षा 21 जन्म चलता है. भल बाप दूसरे दूसरे मिलते जाएंगे परंतु हम सुखधाम में ही रहते हैं. बाबा म्हणता है की तुम्हारे शरीर के पिता बदलते जाएंगे. वहां पर वारसा हक्क पित्याकडून मिळत असतो. बाबा म्हणताय शरीराचे पिता बदलत जातील तिथं, पण तुम्हाला वारसा हक्क इथूनच तयार करून घेऊन जायचंय. तुमचा वारसा हक्क रेकॉर्डिंग इथूनच होणार आहे. हम सुखधाम में ही रहेंगे, जन्म बदलते जाएंगे, शरीर बदलते जाएंगे, माता पिता बदलते जाएंगे, लेकिन बाबा म्हणताय सुखधाम में ही रहेंगे. फिर द्वापर से माया का राज्य शुरू होता है. फिर हमारी धीरे धीरे उतरती कला होती है. यह बुद्धि में रहना चाहिए. जब उतरते हैं तो जल्दी जल्दी जन्म लेते जाते हैं. आधा कल्प में 21 जन्म लेते हैं, बाकी आधा कल्प में 63 जन्म क्यों? बाबा म्हणताय उतरते हैं, उतरती कला है, चार्जिंग कमी होत चाललेली आहे, त्यामुळे जन्म जास्त आहे. फटाफट जन्म, फटाफट मृत्यू. आणि तिथं चार्जिंग फुल आहे म्हणून बाबा म्हणताय 2500 वर्षामध्ये 21 जन्म आणि पुढच्या 2500 वर्षामध्ये 63 जन्म, कारण आत्म्याची चार्जिंग कमी झाली. पतित होने से जल्दी जल्दी उतरते जाते. चार्जिंग कशामुळे कमी झाली? पतितपणाला विकारामध्ये जायला लागलो. जब बाप आए तो हम एकदम उतर गए थे. बाप आए तर थोडीशी चार्जिंग शिल्लक होती. असं नाही की डिस्चार्ज झालो होतो, स्विच ऑफ झाली होती आत्मा, असं नाही. थोडीशी चार्जिंग शिल्लक होती. 5-10% चार्जिंग शिल्लक होते. आता मोबाईल आपल्याला दाखवतो की आता चार्जिंग संपत आलेली आहे, 10% राहिलेली, 20% राहिलेली. तर एकदम त्या लेवलला, खालच्या लेवलला पोहोचलो होतो आणि बाबांनी येऊन आपल्याला पुन्हा चार्ज करायला सुरुवात केली. अभी तुम संगम युगी ब्राह्मण बने हो. भल तुम्हारा कलयुग के साथ कनेक्शन है, परंतु अपने को संगम युगी समझते हो.
कनेक्शन है, बाबा म्हणतात कलियुग के साथ कनेक्शन है, कनेक्शन तर ठेवावं लागेल, बाहेर संपर्कामध्ये यावं लागेल, बाहेर कामं करावी लागतील, आपण एकट्याने नाही राहू शकत, समाजामध्ये राहावं लागेल, बाहेर कलियुगी समाज आहे, पण बाबा म्हणताय कलियुग के साथ कनेक्शन है, परंतु अपने को तुम संगम युगी समझते हो। मेरा संगम युग अभी चल रहा है, मेरा जीवन संगम युगी जीवन है, मैं संगम युग में बाबा का बच्चा बनकर जीवन जी रहा हूं, हे पक्क पाहिजे आपल्याला बुद्धीमध्ये। कलियुग वाल्यांसारखे विचार, भावना, व्हायब्रेशन सगळं बंद करायचं आणि रोज सांगावं लागेल आपल्याला हे स्वतःला, की आपल्याला तसं त्यांच्यासारखा विचार नाही करायचा, त्यांच्यासारखी भावना नाही ठेवायची, जे बाबा आपल्याला शिकवतो मुरलीमधून तसंच आपलं जीवन आता बनलं पाहिजे, क्योंकि हमारा संगम है बाबा के साथ और ये रोज का मिलन हो रहा है। तो गृहस्थ व्यवहार में रहते हुए तुम समझते हो वह कलयुग में रहने वाले हैं, हम संगम युग में रहने वाले हैं। तर संसारामध्ये राहत आहे पण तुम्ही समजता, बाबा म्हणताय ते जे आहेत मनुष्य कलियुगामध्ये राहणार आहे आणि आपण संगम युगामध्ये, आपल्यासाठी हे गुप्त संगम युग आहे। वह विकारी बगुले है, हम निर्विकारी हंस है, सिर्फ बाहर से नहीं दिखाना है, अंतर्यामी बाबा अंदर से जानते हैं। तर बाबा म्हणताय की संगमयुगी आहात, फक्त बाहेरून नाही दाखवायचंय, तुमची आतली स्थिती बाबांना माहिती आहे, म्हणून आतून बाहेरून आपल्याला समान बनायचंय। बाहेर दाखवण्यामध्ये पण संगमयुगामध्ये असलं पाहिजे आणि आतली स्थिती ही संगमयुगाची पाहिजे। आता कलियुगाचा प्रभाव आपल्या मानसिक स्थितीवर असलाच नाही पाहिजे, कलियुगातलं काही आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये नसलं पाहिजे। बाबा म्हणताय अंतर्यामी बाबा अंदर से जानता है तुमको, ब्रह्मा बाबा अंतर्यामी नहीं है, लेकिन शिव बाबा अंतर्यामी है, वो हमारे अंदर को जानता है और कभी भी हमें चेक कर सकता है। इसलिए बाबा म्हणता है सिर्फ दिखाने वाले संगम युगी नहीं, तो अंदर से भी तुम संगम युगी बनकर रहो, भावना वैसी हो, वाइब्रेशन वैसे निकले तुम्हारे द्वारा, बोल ऐसे निकले, कर्म तुम्हारे वैसे हो। बाप समझाते रहते हैं बच्चे कोई पाप कर्म नहीं करो, कहा जाता है कख का चोर सो लख का चोर, एक बार चोरी करते हैं फिर 1-2 वर्ष शक रहता है। बाबा म्हणता है की कोई भी पाप कर्म थोडं सुद्धा नाही करायचंय, काही तुम्हाला पाप कर्म नाही करायचंय। कख का चोर सो लख का चोर, कोणी चोरी करताना आपण एखाद्याला बघितलं, समजा तो एखादं 2 रुपयाची 5 रुपयाची वस्तू चोरी करतोय, त्याला तो तेवढा चान्स मिळाला, तर आपल्या बुद्धीमध्ये तर पक्क होऊन जाते याला चोरीचा संस्कार आहे याच्यामध्ये, हा कोणत्याही वस्तूची चोरी करू शकतो, जर ती दिसती त्याला ती त्यांनी चोरली, 5 रुपयाची का असत नाही, पण त्याच्यामध्ये तो चोरीचा संस्कार आहे, त्यामुळे आपण त्याला डाऊटनीच बघणार की आता काही करू शकतो, याला ती सवय दिसते। तो बाबा म्हणते म्हणून छोटस सुद्धा पाप कर्म तुमच्याद्वारे नाही झालं पाहिजे, दिसलं नाही पाहिजे, कोणाला जाणवलं नाही पाहिजे, तुम्ही नाही केलं पाहिजे, नाहीतर मग तुमच्यावरती डाउट घ्यायला लागतील। और अगर हमारे ऊपर डाउट आ जाएगा तो सेवा कैसे होगी हमारे द्वारा। तो हमें कुछ भी थोड़ा भी गलत नहीं करना है। कख का चोर सो लख का चोर, त्यांनी लाख चोरी केले काय आणि थोडंसं चोरी केलं काय, एकच गोष्ट आहे। तर तसं बाबा म्हणताय तुम्ही हे जे विकारांच्या हिशोबाने बाबा म्हणताय या 5 विकारापैकी कोणताही विकारांना तुम्हाला वापरायचं नाही, तशा प्रकारचे कर्म नसले पाहिजे, तशा प्रकारचं बोलणं नसलं पाहिजे, व्यवहारामध्ये तसं यायचं नाही। तो बाबा म्हणता है 1-2 वर्ष शक रहता है, शक मुश्किल ही मिटता है, तो ऐसा काम करना ही क्यों चाहिए। यह सब काम माया कराती है, और माया किधर बैठी है, हमारे अंदर ही है। कराती है म्हणजे बाहेरून येऊन नहीं करत, अगर कोई ऐसे करता है, गलत करता है, तो माया अंदर है, वो विकारों का प्रवेश है उसके अंदर, और इसलिए होता है, हमने जगह दे दी है उसको अंदर, इसलिए होता है। तो ये माया को जगह नहीं देनी है, माया को भगाना है। जब माया माथा मोड़ लेती है तब स्मृति आती है, हमने यह क्या किया, फिर बाबा से क्षमा मांगते हैं, ती वेळच येऊ द्यायची नाही आपण। बाबा कहते अच्छा बच्चे हर्जा नहीं, फिर नहीं करना, क्षमा मागतो बाबांकडून, तर बाबा काय म्हणतात ठीक आहे, एकदा केलं, एकदा झालं, आता पुढे बिलकुल नाही, एकदाच माफ करेल बाबा।
अच्छा हुआ जो भूल बताई. जर झालं काही चुकीचं तर बाबांना सांगायचं. बाबा म्हणताय की सांगून मोकळं व्हायचंय. चूक झाली तर मला सांगायचंय. नहीं तो वृद्धि हो जाते, नहीं तो मग तो संस्कार वाढत जाईल. बाबा को लिखते हैं, हमने क्रोध किया, काला मुंह किया, अपना भी तो स्त्री का भी किया. बाबा लिखते हैं, बाप का बनकर प्रतिज्ञा कर, काला मुंह किया, ब्राह्मण कुल को कलंक लगाया, सजा के अधिकारी बन जाएंगे. तर बाबा म्हणताय पतित बनायचं पण नाहीये आणि दुसऱ्यांनाही बनवायचं नाही, तर ब्राह्मण कुल को कलंक लगाने के निमित्त बनेंगे और फिर सजा के अधिकारी बन जाएंगे. ऊंचे ते ऊंचा है ब्राह्मण कुल, देवताओं से भी ऊंचा है. तुम ब्राह्मण भारत को पतित से पावन बनाते हो. तुमने सतयुग त्रेता में 21 जन्म राज्य भाग्य किया, तब सुंदर थे, फिर 63 जन्म कामचिता पर बैठ काले हो गए, तब शाम बने. कहते सागर के बच्चे कामचिता पर बैठ खत्म हो गए. तर बाबा म्हणताय की तुम्ही पावन बनवणारे आहात में, या दुनियेला पावन बनवणारे आहात में, तर तुम्ही पावन बनायचं. आता पावन राहिलं पाहिजे, शरीराने पावन आणि मनानेही पावन राहिलं पाहिजे. तर ती पवित्रता तुमच्यामध्ये होती 21 जन्म. नंतर तुम्ही कामविकारामध्ये गेले आणि पतित बनत गेले. आता बाबा म्हणताय अभी वो तुम्हारा जीवन नहीं होना चाहिए, अभी पवित्र बनना है. पवित्र जीवन अभी संगम पर बनाना है. 21 जन्म फिर तुम्हारा पवित्र जीवन रहेगा. तो कहते हैं सागर के बच्चे कामचिता पर बैठ खत्म हो गए, फिर सागर ने ज्ञान वर्षा की तो जाग पडे. तर जागृती केव्हा आली आपल्यामध्ये? जेव्हा बाबांनी ज्ञानाचा वर्षाव केला आपल्यावरती, ज्ञान दिया, तब समझ में आया कि अभी हमें पवित्र रहना है, पांचों ही विकारों से दूर रहना है. तो गोरे हो गए. इस श्री कृष्ण की आत्मा को 84 जन्म जरूर लेने हैं. माहितीच नव्हतं आपल्याला भक्ती मार्गामध्ये. श्रीकृष्णाची आत्मा मोठी झाल्यावर काय बनली हे माहिती नव्हतं. श्रीकृष्णच नारायण बनतो हे माहिती नव्हतं. सतयुगाचा पहिला राजकुमार आहे, तोच मोठा होऊन स्वयंवराच्या वेळेला त्याचं नाव बदलतं, तो नारायण बनतो हे माहिती नव्हतं. मग त्यानंतर तो पुढचा जन्म घेतो, त्याच्या पुढचा घेतो, त्याच्या पुढचा घेतो. 84 जन्म आहे त्याचे. द्वापरच्या सुरुवातीला तो राजा विक्रमादित्य बनतो. नंतर 84व्या जन्मामध्ये, लास्टच्या जन्मामध्ये तो दादा लेखराज असतो, त्याला बाबा ब्रह्मा बनवतो. तो 84 जन्म लेने हैं. तो श्री कृष्ण भी वापिस नहीं जा सकते हैं, तो हम कैसे जा सकते हैं? कोई भी इस दुनिया में, कोई भी यहाँ आया है तो वो जब तक बाबा नहीं आता है तब तक मोक्ष में या परमधाम में या ऊपर जा नहीं सकता. त्याला इथंच जन्म घ्यावे लागणार आहे. श्रीकृष्णाला सुद्धा 84 जन्म इथंच घ्यायचे आणि श्रेष्ठ जन्म आहे त्याचे, चांगले जन्म आहे. तर तसे आपल्याला पण 84 जन्म घ्यायचे. तर चांगले जन्म आपले सगळे असले पाहिजे. त्यासाठीच आपल्याला पुरुषार्थ करायचा, त्यासाठी श्रीमतवर चालायचंय. तो इस श्री कृष्ण की आत्मा को 84 जन्म जरूर लेने हैं. 21 जन्म सुंदर, 63 जन्म श्याम. अब उनकी लात पुरानी दुनिया तरफ है, मुंह नई दुनिया तरफ है. श्रीकृष्णाची लात जुन्या दुनियेकडे, जुन्या दुनियेला लात मारतोय आणि नव्या दुनियेकडे तोंड केलेले जायचंय. नव्या दुनियेमध्ये तो श्रीकृष्ण को भी जाना है, हमको भी जाना है. तो जो नंबर 1 पूज्य था वही पुजारी बन अब लास्ट नंबर में है. खुद ही पुजारी बन नारायण की पूजा करते थे. नारायणाचे भक्त होते. जो स्वतः नारायण आहे, शेवटच्या जन्मामध्ये नारायणाची भक्ती करायचं. अब खुद ही पूज्य नारायण बनते हैं. इनको ही फर्स्ट नंबर में जाना है. ब्रह्मा का दिन स्वर्ग, ब्रह्मा की रात नर्क. शिव बाबा आते हैं रात को दिन बनाने. शिव बाबा की तिथी, तारीख, वेला का कुछ भी पता नहीं कि किस समय आया, नेमका कधी आला, नेमका कोणत्या वेळेपासून प्रवेश व्हायला सुरुवात झाली, कोणी तिथी तारीख काढलेली नाहीये. इथं सुद्धा आत्ताची 80-82 वर्षापूर्वीची वेळ आहे, पण नक्की कोणाला माहिती नाही पडलं नेमका कधी आला, कोणती तिथी आहे. का नहीं माहित पडलं? बाबा म्हणताय कुछ समय तो पता ही नहीं पड़ा कि यह कौन आया है, कौन बोल रहा है. ब्रह्माच्या द्वारे कौन बोलता है समजलंच नहीं पहले तो. बाद में मालूम पड़ा कि यह तो शिव बाबा ज्ञान का सागर है. शिव बाबा ब्रह्मा द्वारा विष्णुपुरी की स्थापना करते हैं. ब्रह्मा यहाँ है, कृष्णपुरी भी यहाँ है. तो ब्रह्मा भी यहाँ है और कृष्णपुरी भी
यहां पर ही आनी है, दूसरी कुठंच नाहीये कृष्णपुरी. वैकुंठ कुठं वरती नाहीये, वो यहां पर ही आना है. सतयुग ही कृष्णपुरी है. ब्रह्मा यहां पर ही है. ब्रह्मा वरती राहून काही नाही करत. नव्या दुनियेच्या स्थापनेचं कार्य ब्रह्माच्या द्वारे बाबा येऊन करतो, पण तो इथं या पृथ्वीवरती आहे. इथं पृथ्वीवरती ब्रह्माचं कार्य चालतं आणि इथून तो तयार होतो आणि मग फरिश्ता रूपामध्ये सूक्ष्मवतनमध्ये राहून मग कार्य करतो. संगमयुगाचा राहिलेला काळ. तो गृहस्थ व्यवहार में तो रहना ही है, इसलिए रिपोर्ट आती है भाई झगड़ा करता, फलाना झगड़ा करता. दुनिया में झगड़ा ही झगड़ा है. पवित्रता पर भी झगड़ा चलता है. खान पान की परहेज रखनी होती है तो बहुतों के लिए मुसीबत हो जाती है. बाप कितना समझाते हैं, याद में रहकर भोजन खाओ. तर बाबा म्हणताय की तुम्हाला आता गृहस्थ व्यवहारामध्ये राहायचंय. कोणी कसं आहे, कोणाचे कसे संस्कार, कोणाचे कसे संस्कार, ते तर होत राहील. तुम्ही पक्के राहा, तुम्ही श्रीमतवर चला. पवित्रतेवरती पण भांडण आहे, खानपानची पण परहेज ठेवायची तर त्याची मुश्किल वाटते काही काहींना. पण जर आपण पक्के तर सगळ्या धारणा होऊ शकतात. तो याद में रहकर भोजन खाओ. डायरेक्शन अमल में नहीं लाते, प्रैक्टिस करनी चाहिए. तुम हो पतित दुनिया को पावन बनाने वाली शक्तियां. बाबा म्हणतात धारणा कशी होत नाही, तुम तो शक्तियां हो और इस दुनिया को पावन बनाने वाली शक्तियां हो. तो तुम्हारे अंदर बहुत शक्ति है, दुनिया को पावन बनाने की शक्ति है, तो खुद को तो पावन बना ही सकते हैं. याद से ही पाप भस्म हो जाते हैं. मेहनत है बहुत, इसलिए कोटों में कोई निकलता है. 63 जन्माचे पाप कर्म भस्म करायचे तर बाबा म्हणतात मेहनत तर लागणार, इतकं सहज थोडी होणार आहे. पण मेहनत कोणती आहे? सोपी मेहनत बाबांनी शिकवलेली आहे. पुरुषार्थ करते भी फेल हो जाते. कोटों में कोई निकलता है, पुरुषार्थ करते भी फेल हो जाते हैं. आश्चर्यवत बाबा का बनंती, बाबा बाबा कहंती, फिर भी श्रीमत पर नहीं चलते तो गिरंती भागंती. तो बाबा म्हणता है पहले तो आश्चर्य वाटतं की इतना बड़ा बाबा, इतना श्रेष्ठ ज्ञान है, नई दुनिया आने वाली है, कलयुग खत्म होने वाला है. पहिले आश्चर्य वाटतं, आश्चर्याने बाबांचे बनतात. नंतर मग बाबा बाबा पण म्हणतात चांगल्या प्रकारे. पण काय होतं, प्रॉब्लेम कुठं होतो? श्रीमत पर नहीं चलते तो गिरंती भागंती. श्रीमत पर नहीं चले तो इस रास्ते पर गिर पड़ते हैं और फिर गिरे तो भाग जाते हैं. तो माया खींचती है तो बाप को फारकती दे देते हैं. ते जे संस्कार आहे 5 विकारांचे, त्याच्यापैकी कुठला तरी संस्कार जागृत होतो आणि मग ते खेचतात. कल्प पहले जो हुआ है वही रिपीट होना है. तर बाबा त्याच्यामुळे दुःखी नाही होत की माझा बच्चा बनला, इतकं मी त्याला समजवलं आणि तो मला सोडून गेला. बाबा दुःखी नाही होत. बाबा म्हणतात कल्प पहले जो हुआ है वही होता है. ड्रामा पक्का है बाबांना. मेरा काम है समझाना, समझो तो भाग्य बनेगा, नहीं समझे भाग कर गए तो भाग्य खत्म हो जाएगा. बाबा काय करणार त्याला? म्हणून बाबा दुःखी नाही होत. बाबा आपलं काम करतच राहतो. तो जो श्रीमत पर चलते वही धारणा कर सकते हैं. बाबांची मत आपल्यासाठी फायनल आहे. हे ज्याच्या बुद्धीमध्ये पक्क राहील धारणा पण सहज होऊन जाईल त्याच्याकडून. राजाई पाने में मजा है, बाकी यह कहना कि तकदीर में होगा तो मिलेगा, इससे क्या होगा. बाबा म्हणता मेहनत करो, पुरुषार्थ करो, श्रीमत पर चलो और राजाई को प्राप्त करो. राजाई पाने में मजा है, वहां जाकर प्रजा या प्रजा के नौकर चाकर वो नहीं बनना है. राजाई पाने में मजा है. बाकी असं नका म्हणू की तकदीर में होगा तो मिलेगा, त्यामुळे काहीच होणार नाही. पुरुषार्थ करायचा आहे. पुरुषार्थ नोंदला गेलेला आहे. ड्राम्यामध्ये पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ करा तर भाग्य बनेल. ज्ञान है तो सेवा में लग जाना है. नो ज्ञान तो नो सेवा तो नो उंच पद. बाबा म्हणतायत ज्ञान चांगल्या प्रकारे समजून घ्या. ज्ञान जर तुम्ही घेतलं, ज्ञान समजून घेतलं चांगल्या प्रकारे तर सेवा चांगली होईल. नाही झाली सेवा, ज्ञान समजून नाही घेतलं तर श्रेष्ठ वरच्या लेवलचं पदही मिळणार नाही. तर त्याला बाबा म्हणताय नो ज्ञान तो नो सेवा तो फिर नो उंच पद. उंच पद पण मिळणार नाही, सेवा पण होणार नाही तुमच्याकडून. त्यामुळे म्हणून ज्ञान आपल्याला चांगल्या प्रकारे
समजून घ्यायचंय, धारणा करायची, सेवा करायची आणि उंच लेवलचं पद आपल्यासाठी प्राप्त करे. राजाई पाने में मजा है. स्वतःला हे महावाक्याची आठवण करून द्यायची आपण दिवसभरामध्ये. राजाई पाने में मजा है. मग ऑटोमॅटिक आपल्यामध्ये तशा प्रकारची भावना होत जाईल, लक्षणं येत जातील. तकदीर में नहीं है तो पुरुषार्थ भी नहीं करते. भावना इतकं समजवतोय, प्रत्येकाचं आपलं आपलं भाग्य आहे. अच्छा. मीठे मीठे सिक्की लधे रूहानी सर्विसेबल बच्चों प्रति रूहानी बाप व दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, बाप के डायरेक्शन को अमल में लाना है, खान पान की पूरी परहेज रखनी है, याद में रहकर भोजन खाने का अभ्यास करना है, माता पिता की तरह सेवा करनी है. तो हमें सेवा करनी है, माता पिता की तरह जो मम्मा बाबा ने सेवा की वैसी सेवा हमें करनी है और आप समान बनाना है. पहिले हमें बाप समान बनना है. पक्क करायचं आपल्याला बुद्धीमध्ये की ज्ञानाची धारणा करून ज्ञानाला समजून घेऊन चांगल्या प्रकारे मला बाबांसारखं बनायचंय. संकल्प आपला आता हाच असला पाहिजे, मुझे बाबा जैसा बनना है, मास्टर गॉड बनना है, बाप समान बनना है. तर जर आपण हे बुद्धीमध्ये ठेवलं मला बाबांसारखं बनायचं, तसे लक्षणं येत जातील. आपल्यामध्ये जी खराबी ते निघून जाईल. आज दिवसभर आपण हा स्वमान घेऊ, या चिंतनामध्ये राहू की मुझे बाबा जैसा बनना है. एक संकल्प, मुझे बाबा जैसा बनना है. वरदान. कल्याणकारी समय की स्मृति से अपने भविष्य को जानने वाले मास्टर त्रिकालदर्शी भव. यदि आपसे कोई पूछे कि आपका भविष्य क्या है, बाबा म्हणताय की कोणी विचारेल तुम्हाला तुम्ही हे करताय, असं करताय, तसं करताय, पुढे काय होणार आहे तुमचं, भविष्य काय तुमचं, असा प्रश्न तुम्हाला आणि विचारतात लोक प्रश्न. तो उत्तर काय द्यायचंय, तो बोलो हमको पता है. खूप आत्मविश्वासाने सांगायचंय. बोलो हमको पता है, बहुत अच्छा है. हमको पता है हमारा भविष्य बहुत अच्छा है, खूप चांगलं भाग्य आहे माझं. क्यों? क्योंकि हम जानते हैं कि कल जो होगा वह बहुत अच्छा होगा. हमें पता है चांगलंच होणार आहे. भले वरतून काही नुकसान होऊ शकतं, प्रॉब्लेम येऊ शकतं, विघ्न येऊ शकतं, काही येऊ शकतं, पण आम्हाला आतमध्ये माहिती आहे कि सगळ्या गोष्टीमध्ये कल्याण है. हर बात में कल्याण है. संगम युग में किसी भी बात में अकल्याण नहीं है. अगर हमने बाबा का हाथ पकड़ा है, बाबा के बच्चे हैं, कच्चे नहीं, बाबा के बच्चे हैं, तो हर बात में हमारा कल्याण है. भले समोरून विघ्न दिसेल, आपल्याला वाटेल की आपल्यावर परिस्थिती आलेली आहे, संकट आलेले आहे, पण त्याच्यामध्ये काही ना काही कल्याण है. इसलिए हमें ये बात पक्की रहनी चाहिए हमें कभी भी की सगळं चांगलंच होणार आहे आपल्यासाठी. जे काही येते त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं आहे. भले वाईट दिसतंय, खराब दिसतंय, पण त्याच्यामध्ये चांगलंच काहीतरी आहे. तो दूसऱ्यांनी तेवढं आत्मविश्वासाने आपण सांगायचंय कि हमारा भविष्य बहुत अच्छा है, क्योंकि हम जानते हैं कि कल जो होगा वह बहुत अच्छा होगा. जो हो गया वो भी अच्छा, जो हो रहा है वह और अच्छा. जे झालं ते चांगलं झालं, मला बाबा भेटलेले आता. जो कुछ भी था मेरे जीवन में, जो कुछ भी हुआ, लेकिन परिणाम क्या हुआ, मुझे बाबा मिल गया है, मेरा भाग्य बन रहा है. तो जो हो गया वो भी अच्छा, जे झालं ते झालं, आणि त्याच्यामध्ये काहीतरी रहस्य असेल, मला बाबा भेटायचा होता म्हणून ते झालं. तो और दूसरा अभी बाबा मिल गया है, तो अभी तो अच्छा ही अच्छा है. और जो होने वाला है वह और बहुत अच्छा, क्योंकि हम अपना भाग्य अपने हाथों से अभी लिख रहे हैं, इसलिए अच्छा ही होने वाला है. हम अपने लिए अच्छा ही लिखेंगे. तो जो मास्टर त्रिकालदर्शी बच्चे हैं उन्हें निश्चय रहता कि कल्याणकारी समय है, बाप हमारा कल्याणकारी है,
और हम विश्व कल्याणकारी है तो हमारा अकल्याण हो नाही सकता. हम त्रिकालदर्शी बच्चे, मास्टर त्रिकालदर्शी है. तिन्ही काळाचं ज्ञान बाबांनी आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला हा निश्चय असतो बुद्धीमध्ये, निश्चय ठेवायचा आहे बुद्धीमध्ये कि यह कल्याणकारी समय है, यह समय कल्याणकारी. हम संगम युग में है, हमारे लिए कल्याणकारी समय चल रहा है. दुनिया का भी कल्याण होने वाला है इस समय में. तो कल्याणकारी समय है. बाप हमारा कल्याणकारी है. कल्याण करने वाले बाप के हम बच्चे हैं और हम विश्व कल्याणकारी, हम खुद भी विश्व कल्याणकारी है. हम विश्व का कल्याण करने वाली आत्माएं हैं. तो हमारा अकल्याण हो नहीं सकता. परीक्षा आ सकती है, विघ्न आ सकता है, लेकिन अकल्याण हमारा हो नहीं सकता. पक्क राहायचंय, शक्तिशाली राहायचंय. स्लोगन है, समाप्ति के समय को समीप लाना है तो संपूर्ण बनने का पुरुषार्थ करो. समाप्ति केव्हा होणार आहे, विनाश होऊन नवी दुनिया केव्हा येणार आहे, जब हम संपूर्ण बनेंगे. जेव्हा आपली संपूर्णता, जी कल्प पहिले प्राप्त केली होती, ती संपूर्णता आपण प्राप्त केली तर मग ही विनाश पण फटाफट होऊन जाईल आणि नवी दुनियेची जी प्रत्यक्ष स्थापना आहे, समोर प्रत्यक्ष जे दिसायची दुनिया, ती येऊन जाईल. तो हमें क्या करना है, संपूर्ण बनने का पुरुषार्थ करना है. कंप्लीट बनायचं आहे आणि पक्क करायचंय, मुझे बाबा जैसा बनना है. जितना मैं बाबा के जैसा बनती जाऊंगी, समाप्ति नजदीक आती जाएगी. ये दुख की दुनिया जल्दी खत्म हो जाएगी. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच समझ कर बोलो. दुआएं दो, दुआएं लो, सुख दो, सुख लो. ओम शांति.